हरिओम, मी साकस्य देशमुख, बारामती उपासना केंद्र, तालुका बारामती, जिल्हा पुणे। सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेचे जेव्हापासून आम्ही 2012 सालीपासून बापू परिवारामध्ये सामील झालो तेव्हापासून खूप सारे अनुभव येत गेले। त्यातलाच एक माझा 2017चा अनुभव मी सांगतो। 2017चा माझा अनुभव असा आहे की नुकतीच माझी 12वी पूर्ण झाली होती। त्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मला घ्यायचं होतं आणि मला केमिकल इंजिनिअरिंग करायचं होतं। त्यासाठी मला पुण्यात माझी अशी इच्छा होती की पुण्यामध्ये एखादं चांगलं कॉलेज मला मिळावं म्हणून, आणि त्यासाठी मी बऱ्याचशा कॉलेजची इन्क्लुडिंग पुणे आणि पुण्याच्या आउटसाईडची बऱ्याचशा कॉलेजांची लिस्ट काढली होती केमिकल इंजिनिअरिंगच्या। आणि त्यानंतर मग ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आणि सगळी लिस्ट मी अपलोड केली आणि सगळे प्रोसेस सुरू झाली। आणि माझी बापूंना प्रार्थना होती की बापू फक्त मला ॲटलिस्ट पुण्यातलं एखादं चांगलं कॉलेज मिळू दे इंजिनिअरिंगसाठी। आणि मग त्यानंतर कॅप राऊंड सुरू झाले। पहिला कॅप राऊंड झाला, त्याच्यामध्ये मला नगरचं कॉलेज अलोकेट झालं। आणि मग थोडंसं मी नाराज झालं। बापूला म्हटलं, बापू माझी अशी इच्छा आहे की पुण्यामध्ये मला कॉलेज पाहिजे, तू काय मला असं नगरचं कॉलेज दिलं म्हणून। बरं ठीक आहे म्हटलं। बापू म्हटले ठीक आहे, तुझी काहीतरी चांगला काहीतरी तुझा प्लॅन असेल म्हणून मग म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, इथं तरी इथं म्हणून मग मी ते कॉलेज मी ॲक्सेप्ट केलं। पण तरी पण म्हटलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला पण बघूयात आपण कुठलं कॉलेज मिळतं ते। म्हणून मग माझ्या ओळखीचे एक सर होते जे मला थ्रू आउट इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी मदत करत होते। मग त्यांना पण मी सांगितलं की मला अलोकेट झालं हे कॉलेज, मग सेकंड राऊंडचं काय करायचं म्हणून। सर म्हटले की सेकंड राऊंडला पण पार्टिसिपेट कर, बघू आपण कुठलं कॉलेज तुला अलोकेट होतं आहे ते। त्यासाठी मी दुसऱ्या राऊंडला पण पार्टिसिपेट केलं, पण मला दुसऱ्या राऊंडला कुठलंच कॉलेज अलोकेट झालं नाही। मग मी त्या सरांशी बोललो की सर मला कुठलं कॉलेज अलोकेट झालेलं नाही, काय करायचं। सर मला म्हटले की अरे तुझा स्कोअर कमी दिसतो, त्याच्यामुळे तुला एंट्रन्स एक्झामचा स्कोअर कमी असल्यामुळे तुला मला तर वाटत नाही पुण्यातलं कुठलं चांगलं कॉलेज मिळू शकेल म्हणून। त्याच्यामध्ये जे तुला आधी कॉलेज मिळालं आहे नगरचं ते फिक्स करून ॲडमिशन प्रोसेस सुरू कर म्हणून। मग मी जे नगरचे जे सर होते ॲडमिशन जे त्या कॉलेजचं बघत होते त्या सरांना मी फोन केला की सांगितलं की सर मी उद्या ॲडमिशन करायला येतो आहे म्हणून। पण ते सर म्हटले की अरे तू थांब, अजून तू फ्रीज केलेलं नाहीस कॉलेज आहे, तू अजून तिसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट आपोआप झालेला आहेस, तू फक्त उद्यापर्यंत वाट बघ आणि तिसऱ्या राऊंडला काय होतं ते बघ आणि त्यानुसार ॲडमिशनची तयारी कर म्हणून। मग इच्छा नसताना पण मी तिसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट केलं। आणि नंतर रिझल्ट बघायच्या टायमिंगला सर्व्हर वगैरे सगळे डाऊन झालं, म्हणजे रिझल्ट समजलाच नाही मला काय झालं आहे ते। मग मी पण म्हणजे माझी इच्छाच होत नव्हती की तिसऱ्या राऊंडला कुठलं कॉलेज अलोकेट झालं आहे ते बघण्याची, कारण सेकंड राऊंडला कॉलेज कुठलंच अलोकेट झालं नव्हतं। मग ती भीती होती की ते थर्ड राऊंडला पण आपल्याला कॉलेज अलोकेट झालं नसेल म्हणून मी बघायचं टाळत होतो। पण घरच्यांनी फोर्स केला म्हणून मी शेवटी ते बघितलं आणि मला ते म्हणजे शॉक लागल्यासारखं झालं की ठीक आहे, मला पुण्यातलं डी वाय पाटील कॉलेज इंजिनिअरिंगसाठी मिळालं। मी बापूला खूप अंबदने म्हटले की जशी माझी इच्छा होती तशी तू मला ते डी वाय पाटील कॉलेज मला इंजिनिअरिंगसाठी मिळवून दिलं। त्यानंतर मी त्या कॉलेज ॲडमिशन घेतलं, माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झाली। त्यानंतर बरंच प्रश्न होता की इंजिनिअरिंग होत आलं त्यावेळेस नेमकं कोविडचा पिरियड सुरू झाला होता, मग जॉबचं काय आता करायचं। मग परत बापूकडे मागणं सुरू, बापू जॉबचं बघ। मग बापूनी जसं घरी बसून दिलं नाही, बापूनी बरेच सारे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी दिल्यात। मी जॉबही सुरू केला, पण बापूला मी सारखं म्हणायचो बापू मला अजून पण मनासारखा जॉब मिळत नाही आहे, तू बघ काय ते। मग बापूनी हळूहळू योग्य वेळ आल्यावरती माझ्या मनासारखा मला जॉबही मिळवून दिला। म्हणजे एवढं सांगायचं आहे की बापू आपल्या बाळाचा हट्ट नेहमी पुरवतच राहतो। म्हणजे फार तुरे आभाळ नको त्याला, तो अनिरुद्ध फक्त देणं देत राहतो, तो फक्त अनिरुद्ध देणं देत राहतो। श्रीराम अंबदने।